नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी खुशखबर। अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यामध्ये 14,690 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर मग हे अर्ज कोठे करायचे आहेत, अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, अटी काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या भरती संदर्भात आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण 14,690 अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली। अंगणवाडी मदतनीसांच्या जागा भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे। मग भरती प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रमासह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत। मदतनीसांच्या पद भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प, ग्रामीण, आदिवासी, नागरी, स्थानिक स्तरावर जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या सर्व भरती प्रक्रिया ही जिल्हा स्तरावर होणार आहे, तसेच तालुका स्तरावर होणार आहे आणि तुम्हाला जाहिरात ही तुमच्या तालुका स्तरावर मिळणार आहे। आणि जे शहरात आहे त्यांना त्यांच्या नागरी स्तरावर म्हणजे महानगरपालिकेच्या स्तरावर या ठिकाणी जाहिराती मिळणार आहे। किती पदे आहे, किती भरणार आहेत, कधीपर्यंत मुदत आहे, हे सर्व माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। मग या जाहिरातीनुसार मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या 18 ते 35 वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल 40 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त पगारे यांनी केले आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे आणि जाहिरातीबाबतही त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करायची आहे। आणि तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी भरती संदर्भातल्या अटी शर्ती बघू शकता। ही PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता मग पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस, मानधन आहे 5,425 रुपये मानधन राहील। नंतर 5 आहे वास्तव्याची अट, त्याच ठिकाणी तुम्हाला बँक पासबुक, गॅस कार्ड किंवा घरपट्टी, इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, आधार कार्ड यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कार्यालयात जमा करायचं आहे। वयाची अट या ठिकाणी 1/8/2024 रोजी किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील। लहान कुटुंब म्हणजे तुम्हाला 2च मुलं किंवा असणे गरजेचे आहे। भाषेचे ज्ञान मराठी भाषा येणे आवश्यक आहे। नंतर विधवा, अनाथ या प्रवर्गातून अर्ज भरत असाल तर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग जर असाल तर त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जोडावे लागेल। मग जाहिरात प्रसिद्ध या ठिकाणी तुमच्या स्थानिक पातळीनुसार होणार आहे। शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे। प्राथमिक यादी ही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून 15 दिवसात लावण्यात येणार आहे। यादी सारखती पुढील 10 दिवसात आपल्याला घ्यायची आहे। मग भरती प्रक्रिया, भरतीची पूर्ण कार्यवाही ही 90 दिवसात पूर्ण करायची आहे। मग कागदपत्राच्या प्रती, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रती ह्या स्वतः साक्षांकित केलेल्या असाव्यात। अर्ज या ठिकाणी या नमुन्यात अर्ज करायचा आहे, नमुन्यात अर्ज भरायचा आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्ही इथं बघू शकता माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अर्ज करायचा आहे। पुढे फोटो लिहायचा आहे, तुमच्या रहिवासी असून जाहिरातीमध्ये या ठिकाणची अंगणवाडी पदासाठी अर्ज केला आहे। मग त्या ज्या गावाच्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहे त्या ठिकाणी तो अर्ज नाव टाकायचं आहे। उमेदवाराचे संपूर्ण नाव, लग्नाचे नाव, लग्नाआधीचे नाव, लग्नानंतरचे नाव, रहिवासी पत्ता, जन्मदिनांक, जाहिरात दिनांकास वय किती आहे, अनुसूचित जाती जमाती काय आहे ते टाकायचं आहे। नंतर ह्यात अपत्यांची संख्या, शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक, विधवा अनाथ आहे काय, मग मृत्यू दाखला किंवा प्रतिज्ञालेख सोबत जोडावा। 12वी उत्तीर्ण आवश्यक,
मग या ठिकाणी तुम्हाला तुमचे कागदपत्रांची माहिती द्यायची आहे। मग तुम्हाला अनुभव आहे का 2 वर्षाचा, तर त्या ठिकाणी असेल तर ते कागदपत्र त्या ठिकाणी जोडायचं आहे। MSCIT आहे का, त्या ठिकाणी शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। अर्जासोबत जोडलेली साक्षांकित कागदपत्र यादी मागील चेकलिस्ट प्रमाणे त्यांना नंबरिंग करण्यात यावी, नंतर तुमची खाली सही करायची। मग अशा प्रकारे चेकलिस्ट असणार आहे। अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी, वास्तव्यांचे पुरावे त्याआधी आपण सांगितल्याप्रमाणे गॅस कार्ड, बँक पासबुक, जाहिरातीच्या दिनांकाच्या 1 महिन्या अगोदरचं, मग घर टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जर्मन प्रमाणपत्र काय जे जोडलं आहे तिथं आपल्याला टिक करायचं आहे। नंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे झेरॉक्स। 10वी बोर्ड प्रमाणपत्र मराठी विषयासह त्या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे। मग 12वी मार्कशीट या ठिकाणी असेल 60 गुण, जास्तीत जास्त टक्केवारीनुसार जास्तीत जास्त 60 गुण या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला जर 80% वर असेल तर तुम्हाला तिथे 60 गुण मिळणार आहे। पदवी मार्कशीट असेल तर 5 गुण, पदव्युत्तर मार्कशीट असेल 4 गुण, DED असेल 2 गुण, BED असेल 2 गुण, संगणक प्रमाणपत्र असेल 2 गुण, अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी गुण मिळणार आहे। शासकीय अनुभव असेल तर 5 गुण, अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटक असेल तर 5 गुण आणि विधवा अनाथ असेल तर 10 गुण। मग अशा प्रकारची तुमचं हे या ठिकाणी गुणवत्ता ठरवले जाणार आहे। मग जी प्रमाणपत्रे जोडली आहेत त्यांचे नावे जी प्रमाणपत्रे जोडली आहेत त्यांची नावे हस्ताक्षरित रिक्त जागी छापील नावापुढे लिहिण्यात यावीत असे 12वी मार्कशीट तसेच अर्जातील सर्व पानावर अनुक्रमांक टाकण्यात यावे, त्याशिवाय अर्ज स्वीकारण्यात येणार नाही। तुम्हाला जी सर्व कागदपत्र एका ओळीत लिहायची आणि त्याच्या पुढे क्रमांक टाकायचे आहेत। मग भरती प्रक्रियेची अशा प्रकारची जाहिरात तुमच्या स्थानिक पातळीवर म्हणजे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर अशा पद्धतीची जाहिरात, तसेच ग्रामपंचायत किंवा तुमच्या नगरपंचायत स्तरावर अशा प्रकारची जाहिरात निघणार आहे। एवढ्या जागा आहेत, एवढ्या दिनांकापर्यंत भरायचे आहेत आणि अर्ज करायचे आहेत। तर मित्रांनो, आता ही जाहिरात सर्वत्र स्थानिक पातळीवर निघणार आहे, त्यामुळे अशी पूर्ण राज्याची अशी काही जाहिरात निघणार नाही। त्यामुळे आपल्याला तुमच्या स्थानिक पातळीवर तुमच्या पंचायत समितीत म्हणा, तुमच्या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी चौकशी करावं लागणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। ही सर्व PDF ही माहिती तुम्हाला आणखी सविस्तरपणे बघायची असेल तर टेलिग्राम चॅनलवरती ही PDF टाकलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या भरतीविषयी तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।